विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सध्याचं युग हे दूरचित्रवाणीचं म्हणजेच टेलिव्हिजनचं युग आहे असं म्हटलं जातं. करमणूक आणि माहिती या दोन गोष्टींसाठी या माध्यमाचा फार मोठ्या प्रमाणावरती उपयोग झालेला आज आपण पाहतो. विशेषतः गेल्या 10 वर्षापासून वेगवेगळ्या ह्या ज्या उपग्रह वाहिन्या आहेत त्यांच्या प्रसारामुळे एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेल्या वाहिन्या आपण पाहतो. जसं कार्टून चॅनल आहे किंवा डिस्कवरी आहे, नॅशनल जिओग्राफिक आहे, अशा अनेक वाहिन्या आहेत. पत्रकारितेचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी या माध्यमाचं सामर्थ्य, स्वरूप आणि विकास या गोष्टींची माहिती करून घेणं अतिशय आवश्यक आहे. यातलाच एक भाग आहे तो म्हणजे दूरचित्रवाणी पत्रकारिता. तर दूरचित्रवाणी पत्रकारिता म्हणजे नेमकं काय, त्याचं स्वरूप कसं असतं, ती खास वेगळी अशी काही शाखा आहे का, दूरचित्रवाणी पत्रकार हा काय काम करतो, त्याचे आवश्यक असे काही गुण आहेत का. दूरचित्रवाणीवरनं बातम्या आपण नेहमीच पाहतो किंवा ऐकतो, परंतु या बातम्यांचं लिखाण कसं केलं जातं, त्यांचं संकलन कसं केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करूया. ते सांगण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत प्राध्यापिका उज्ज्वला बर्वे. त्यांनी नभोवाणी आणि दूरचित्रवाणी अशा दोन्ही माध्यमांसाठी पत्रकार, वृत्तनिवेदक, संपादक, मुलाखतकार अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. सध्या त्या पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागात दृकश्राव्य पत्रकारिता या विषयाच्या व्याख्यात्या आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. दूरचित्रवाणी या माध्यमाचं नेमकं सामर्थ्य कशामध्ये आहे? अगदी नेमकं म्हणजे विशिष्ट एका गोष्टीवर बोट ठेवायचं जर म्हटलं तर मला असं वाटतं की सगळ्यात मोठं सामर्थ्य म्हणजे प्रेक्षकाला त्याच्या घराच्या दिवाणखान्यात बसल्या बसल्या जगभरातल्या कुठल्याही स्थळावरची चलचित्र म्हणजे हलणारी चित्र बघायला मिळतात. हे सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. म्हणजे आपल्याला जर प्रसारमाध्यमांच्या तौलनिक सामर्थ्यांची चर्चा करायची म्हटलं तर वर्तमानपत्राचं सामर्थ्य म्हणजे तो शब्दातून ते सगळं उभं करत असतो, सखोल विश्लेषण देऊ शकतो. नभोवाणीचं सामर्थ्य हे आपल्याला ते सगळं ऐकायला मिळतं आणि दूरचित्रवाणीचं सामर्थ्य म्हणजे आपल्याला घटना बघायला मिळते आणि त्याची माहिती ऐकायला मिळते आणि हे सगळ्यात त्याचं मोठं सामर्थ्य आहे. आणि जेव्हा प्रेक्षक त्या छोट्या पडद्यावरती एखाद्या घटनेची चित्र पाहत असतो त्यावेळेला असा आभास होतो जसं जणू काही तो प्रेक्षक स्वतःच त्या घटनास्थळी उपस्थित आहे. आणि दुसरं एक महत्वाचं सामर्थ्य जे सगळ्या तांत्रिक प्रगतीमुळे मिळालेलं आहे ते म्हणजे तत्क्षणी प्रक्षेपण. म्हणजे घटना चालू असताना सुद्धा आपण थेट प्रक्षेपण अनेकदा बघतो आणि बातम्यांच्या संदर्भात जर बोलायचं तर घटना झाल्यानंतर लगेचच त्याचं वृत्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतं आणि म्हणूनच माहिती मिळवण्यासाठी, माहिती देण्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं सामर्थ्यशाली असं एक माध्यम झालेलं आहे. दूरचित्रवाणीवरून सादर होणाऱ्या कार्यक्रमांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? दूरचित्रवाणी हे एक असं माध्यम आहे ज्याच्यावरून विविध प्रकारचे कार्यक्रम देता येऊ शकतात. नभोवाणी अशा प्रकारचे कार्यक्रम देते, पण दूरचित्रवाणीच्या दृक शक्तीमुळे ते कार्यक्रम अधिक मनोरंजक किंवा अधिक विविध प्रकारचे देता येतात. त्याची जर ढोबळमानानं आपण वर्गवारी करायची म्हटली तर 3 प्रकारांमध्ये ह्या कार्यक्रमांचं वर्गीकरण करता येईल. पहिला प्रकार म्हणजे करमणूक प्रधान कार्यक्रम, दुसरा प्रकार माहिती प्रधान आणि तिसरा शैक्षणिक. आता ही वर्गवारी करताना आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे काही अगदी स्वतंत्र एकमेकांपासून पूर्णतः अलग असे विभाग नाही. म्हणजे करमणूक प्रधान कार्यक्रमातून माहिती देता येत नाही असं नाही किंवा शैक्षणिक कार्यक्रम मनोरंजक पद्धतीने सादर करू नयेत असं नाही. किंबहुना शैक्षणिक कार्यक्रम सुद्धा जितके चांगल्या पद्धतीने सादर करता येते तितकं चांगलं. पण ढोबळमानाने वर्गवारी अशासाठी आपण करायची की करमणूक प्रधान कार्यक्रमांचा मुख्य हेतू हा करमणूक करणं आहे. त्याच्यातून जाता जाता माहिती मिळाली तर उत्तमच आहे. तर उदाहरणार्थ समजा आपण कौन बनेगा करोडपती या मालिकेचं जर घेतलं तर त्याच्यातून कितीतरी प्रकारची माहिती मिळत असते, पण मनोरंजन जे त्यातून होतं त्याचं मूल्य अधिक आहे. तो मुख्य हेतू आहे म्हणून त्याला करमणूक प्रधान कार्यक्रम म्हणायचं. या करमणूक प्रधान कार्यक्रमांची सुद्धा आपल्याला अनेक कार्यक्रमांमध्ये विभागणी करता येईल. पण अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका, मग मालिकांमध्ये पुन्हा काही कौटुंबिक मालिका असतील, काही विनोदी मालिका असतील, रहस्यप्रधान असतील, भयपट असतील. त्याच्यानंतर विविध प्रकारचे क्रीडा प्रकार म्हणजे जसं ना गेम शोज असतात किंवा अंताक्षरीसारखे कार्यक्रम घेतले जातात, हेही करमणूक प्रधान कार्यक्रमांमध्ये येतात. माहिती प्रधान कार्यक्रमांमध्ये मुख्यत्वे करून सगळ्यात मोठा जो त्यातला भाग आहे तो बातम्या आणि बातम्यांवर आधारित कार्यक्रमांचा. बातम्यांमध्ये सुद्धा बातमीपत्र हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पण ज्या ज्या गोष्टी बातमीपत्रातून समावेश ज्यांचा करता येत नाही
अशांचा मग माहिती प्रधान कार्यक्रमात किंवा बातम्यांवर आधारित किंवा चालू घडामोडींवर आधारित कार्यक्रमात त्याचा समावेश करता येतो. मग ते मुलाखतींच्या रूपाने मांडता येतात, चर्चा घडवून आणता येतात किंवा टॉक शो असतील किंवा माहितीपट, हे सगळे माहिती प्रधान कार्यक्रम झाले. आणि तिसरा जो प्रकार म्हणलं तसं शैक्षणिक कार्यक्रम, म्हणजे आता ज्या वाहिनीवरून हा आपण कार्यक्रम बघतो याचा मुख्य हेतू हा शिक्षणाचा आहे. मग अभ्यासक्रमावर आधारित कार्यक्रम दिले जातात किंवा अभ्यासक्रमाबाहेरचे परंतु विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा प्रकारचे कार्यक्रम शैक्षणिक दूरचित्रवाणी कार्यक्रमातून दिले जातात. ही एक ढोबळ वर्गवारी आपल्याला दूरचित्रवाणी कार्यक्रमांची करता येईल. दूरचित्रवाणी पत्रकारिता म्हणजे काय? पत्रकारिता ह्या शब्दाचा अर्थ खरं म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे. पत्रकार जे काम करतो ती पत्रकारिता म्हणजे काय, तर चालू घडामोडी, घटना यांच्याविषयी माहिती गोळा करणं आणि ती प्रसृत करणं. नुसती माहिती गोळा करून भागणार नाही, ती कोणापर्यंत तरी पोचवायला पाहिजे. ही पत्रकारिता वेगवेगळ्या माध्यमातून करता येते. तुम्ही ज्या माध्यमासाठी काम करत असाल, वर्तमानपत्रासाठी करत असाल तर तुम्ही वर्तमानपत्राचे पत्रकार, मग तुम्ही त्या माध्यमातून ते मांडता, म्हणजे बातमी गोळा करून ती लिहून मग ती कॉम्प्युटरवरती असेल किंवा इतर काही मार्गाने छापून त्याच्या प्रती काढून त्या लोकांपर्यंत पोहोचवून त्या प्रकारे पत्रकारिता करून लोकांपर्यंत माहिती दिली जाते. नभोवाणीसाठी काम करणारा पत्रकार हा माहिती त्याच पद्धतीने गोळा करेल, परंतु ती सादर करण्याची पद्धत वेगळी आहे. तो नभोवाणी वृत्तनिवेदकाच्या मार्फत ह्या बातम्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवेल. आणि दूरचित्रवाणी पत्रकार सुद्धा दूरचित्रवाणीसाठी काम करतो आणि दूरचित्रवाणी या माध्यमासाठी बातम्या गोळा करणं, त्या बातम्या संपादित करणं, सादर करणं, ही सगळी कामं जी वेगवेगळी मंडळी करतात त्या सगळ्यांना दूरचित्रवाणी पत्रकार असं आपल्याला ढोबळमानाने म्हणता येईल. ते दूरचित्रवाणी या माध्यमाचा वापर करत असतात आणि त्या माध्यमाच्या गरजा आणि सामर्थ्य लक्षात घेऊन आपल्या पत्रकारितेमध्ये थोडाफार बदल करतात. म्हणून दूरचित्रवाणी पत्रकारिता याचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणं थोडंसं आवश्यक आहे. म्हणजे एक वेगळी शाखा आहे असं समजायला हरकत नाही. मुद्रित पत्रकारिता म्हणजे प्रेस जर्नलिझम आणि दूरचित्रवाणी पत्रकारिता म्हणजे टेलिव्हिजन जर्नलिझम, या दोघांमध्ये मूलभूत फरक काय आहे? यांच्यामध्ये बराच फरक पडतो. कारण दूरचित्रवाणी या माध्यमामध्ये मगाशी आपण म्हणलं तसं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती दृश्य. म्हणजे दूरचित्रवाणी वार्ताहर जर स्वतः तिथे गेला आणि त्यांनी वर्तमानपत्राच्या वार्ताहराप्रमाणे सगळी माहिती गोळा केली, त्याची छान एक बातमी लिहून काढली आणि ती फक्त टीव्हीवरून सांगितली वृत्तनिवेदकाच्या तोंडून किंवा स्वतः, पण त्याच्या जोडीला जर दृश्य नसतील तर त्याचं काम अपूर्ण राहील. त्यामुळे दूरचित्रवाणीच्या वार्ताहराला कायम कॅमेरामनच्या जोडीनेच काम करावं लागतं. कारण जी घटना घडते आहे, जी दृश्य आहेत ती कॅमेऱ्यामध्ये पकडणं, त्याची ध्वनिचित्रफीत तयार करणं आणि मग ती सादर करणं हे महत्वाचं काम आहे. त्यामुळे बऱ्याचदा दूरचित्रवाणी पत्रकाराला एखादी घटना कॅमेऱ्यातून कशी दिसेल किंवा कॅमेऱ्याच्या अंगातून ती कशी मांडायची ह्याचं नेमकं ज्ञान असलं पाहिजे. वर्तमानपत्राच्या बातमीदाराला काय होतं, तो स्वतः तिथे जाऊन वेगळ्या ठिकाणी हिंडून सगळी माहिती गोळा करतो आणि त्याच्या पद्धतीने ती मांडत असतो. तसं दूरचित्रवाणी पत्रकाराला स्वतःच्या शब्दातून मांडण्याचं फारसं स्वातंत्र्य नसतं. जे कॅमेऱ्यातून टिपलं जाईल त्याच्या अनुषंगाने तो जास्तीची माहिती देत असतो आणि कायम दृश्यांना अधिक महत्व राहणार आहे हे लक्षात घेऊन दृश्यातून जे टिपलं जाऊ शकत नाही ते मिळवण्याची धडपड दूरचित्रवाणी वार्ताहराला करावी लागते. अन्यथा काय होतं, दृश्यामध्ये जे दिसतं तीच माहिती त्यांनी दिली तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे दोघांच्याही कामाचं स्वरूप थोडंफार भिन्न राहतं. वर्तमानपत्राचा वार्ताहर हा काही वेळा, नेहमी असं होत नाही, परंतु काही वेळेला प्रत्यक्ष घटनास्थळी न जाता सुद्धा काही इतर मार्गांनी काही विश्वासार्ह मार्गांकडून माहिती मिळवून सुद्धा बातमी देऊ शकतो. दूरचित्रवाणी वार्ताहरात तसं शक्य नाही. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा त्या घटनेची फीत मिळवणं, चित्रफीत मिळवणं आणि ती बातमी सादर करणं हे त्याचं महत्वाचं काम आहे. आणि त्याच्याखेरीज दूरचित्रवाणी वार्ताहराला बऱ्याचदा पडद्यावर सुद्धा स्वतः काही माहिती द्यावी लागते. बऱ्याचदा आपण पाहतो की दूरचित्रवाणी वरच्या बातमीपत्रांमध्ये एखादी जेव्हा बातमी सादर केली जाते त्या बातमीच्या शेवटी त्या वाहिनीचा वार्ताहर तिथे आपल्याला प्रत्यक्ष पडद्यावर दिसत असतो आणि तो तिथे घटनास्थळी उभं राहून जी काय माहिती आधी दिलेली असते त्याची काहीतरी एक सांगड घालण्याचा प्रयत्न करतो प्रेक्षकांसाठी की आतापर्यंत असं असं झालेलं आहे, पुढे काय होणार आहे. समजा आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर भुजमध्ये भूकंप झाला, त्या भूकंपाचं अर्थातच वार्तांकन सर्व वाहिन्यांनी अगदी विस्ताराने केलं, पण काही काही वाहिन्यांचं आपण पाहिलं की त्यांचा वार्ताहर तिथे उभं राहून की मदत आतापर्यंत अशा अशा पद्धतीने पोचलेली आहे, परंतु अधिकही इतकी इतकी मदत येणं आवश्यक आहे, अजूनही अमुक अमुक क्षेत्र ही दुर्लक्षलेली आहेत आणि अमुक अमुक वाहिनीसाठी
मी अमुक अमुक अशा पद्धतीने ते स्वतःची ओळख करून देतात. हे करण्यासाठी दूरचित्रवाणी वार्ताहर ज्याला व्हायचं आहे त्याला अर्थातच अधिक वेगवेगळ्या गुणांची आवश्यकता आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये वर्तमानपत्राच्या पत्रकारापेक्षा दूरचित्रवाणी पत्रकाराचं काम थोडंसं वेगळं होतं. आणि सगळ्यात एक मोठा आणि मूलभूत असा फरक म्हणजे वर्तमानपत्र 24 तासातून एकदाच प्रकाशित होतं. त्यामुळे आज सकाळी 8 वाजता घडलेली जर घटना असेल तर ती त्याचा व्यवस्थित सगळा सखोल अभ्यास करून इतर माहिती मिळवून ती व्यवस्थित रीतीनं मांडायला वर्तमानपत्राच्या पत्रकाराकडे पुष्कळ वेळ असतो. पण दूरचित्रवाणी बातम्यांच्या बाबतीमध्ये आणि आजकाल तर 24 तास बातम्या देणाऱ्या अनेक वाहिन्या निघालेल्या आहेत. त्यांना दर तासाला ह्या बातम्या द्यायच्या असतात. म्हणजे अनेकदा असं सुद्धा झालेलं आहे की 7 वाजताचं बातमीपत्र संध्याकाळी समजा 7चं बातमीपत्र असेल ते प्रक्षेपित व्हायला सुरुवात झालेली आहे. अशाला कुठेतरी काहीतरी घडलेलं आहे. 7:02 हातात काही बातमी आलेली आहे आणि लगेचच त्या बातमीची अधिक शहानिशा करून माहिती मिळवून ती लिहून 7:08 सुद्धा प्रसारित केलेली आहे. त्यामुळे घटना येता क्षणीच त्याचे पूर्ण वार्तांकन करून पूर्ण तयार बातमी वाहिनीकडे पाठवणं याच्यासाठी अधिक विशेष कौशल्यांची गरज आहे. आणि हा एक मूलभूत फरक वर्तमानपत्राची पत्रकारिता आणि दूरचित्रवाणी पत्रकारिता याच्यामध्ये आहे. दूरचित्रवाणी पत्रकारितेमध्ये लिखाण करताना लेखन शैलीमध्ये काही फरक करावा लागतो का? फरक अर्थातच करावा लागतो. म्हणजे आपण जर वर्तमानपत्रांशी तुलना करत असू तर वर्तमानपत्राचा आस्वाद आणि दूरचित्रवाणीचा आस्वाद ह्याच्यामध्ये काय फरक पडतो ह्याचा जर आपण आधी अंदाज बांधला तर आपल्याला अर्थातच फरक कसा पडतो आणि का करावा लागतो हे लक्षात येईल. उदाहरणार्थ वर्तमानपत्र आपल्या हातामध्ये आलं की त्याच्यावरती संपूर्ण नियंत्रण वाचकाचं असतं. म्हणजे कसं की कोणत्या क्रमाने बातम्या वाचायच्या, किती वेगाने वाचायच्या, किती वेळा वाचायच्या हे सगळं वाचक ठरवत असतो. म्हणजे मला जर क्रीडाविषयक बातम्यांमध्ये रस असेल तर मी पहिल्या पानावरचं काही न वाचता एकदम शेवटच्या पानावरची बातमी वाचते. तसं दूरचित्रवाणीच्या बाबतीत होत नाही. दूरचित्रवाणीचं बातमीपत्र सुरू झाल्यानंतर ज्या क्रमाने बातम्या सांगितल्या जाणार आहेत त्याच क्रमाने तुम्हाला ऐकाव्या लागतात. एकदाच फक्त ऐकायला मिळतात आणि त्याची गती जी आहे ती पण बदलता येत नाही. वृत्तनिवेदक ज्या गतीने सांगत असेल त्याच गतीने ऐकलं पाहिजे. त्यामुळे एकदाच ऐकून सुद्धा कळायला सोपी जाईल अशी भाषा दूरचित्रवाणीची असायला पाहिजे. वर्तमानपत्रामध्ये तुम्ही थोडीफार क्लिष्ट भाषा वापरलीत, अधिकाधिक तांत्रिक शब्द वापरले तरी चालू शकतं, कारण वाचक थोडासा वेळ त्याच्यावर घालवून त्याचा अर्थ समजून घेऊ शकतो. वर्तमानपत्रामध्ये तुम्ही खूप लांबलचक वाक्य जरी वापरली तरी पुन्हा वाचून आपण त्याचा अर्थ लावून घेऊ शकतो. तसं दूरचित्रवाणीमध्ये होत नाही. त्यामुळे मूलभूत जे लेखनाचे नियम आहेत त्याच्यामध्ये अतिशय सोपी आणि सुटसुटीत वाक्यरचना असायला हवी. त्याचे 2 फायदे होतात. कळायला सोपं जातंच, पण वृत्तनिवेदक जो वाचत असतो त्यालाही वाचनाच्या दृष्टीने सोपं जातं. कारण शेवटी कॅमेऱ्यासमोर बसून सलग वाचायचं म्हटलं तर वाक्य छोटी छोटी असली तर ते न अडखळता वृत्तनिवेदक वाचू शकतो आणि त्याही पेक्षा कळायला सोपं जातं. त्यामुळे वाक्यरचना अगदी सोपी आणि सुटसुटीत पाहिजे. गुंतागुंतीची, ज्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये ज्याला क्लॉजेस म्हणतात, म्हणजे उपवाक्य वगैरे वापरलेली अशी वाक्यरचना असू नये. त्याच्यावर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण दैनंदिन वापरामध्ये जी भाषा वापरतो ती असली पाहिजे. कारण शेवटी काय, हे बोलण्याचं माध्यम आहे. आपल्याला दूरचित्रवाणीवरून जेव्हा आपण बातम्या ऐकतो तेव्हा आपल्याला कोणीतरी बातम्या सांगत असतं. त्यामुळे समजा माझ्या बाबतीमध्ये काही घडलं तर मी ते माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला जसं सांगीन तसं मला हे कोणीतरी सांगत असतं माझ्या घरात येऊन. त्यामुळे बोलीभाषा असली पाहिजे. म्हणून जिथे जिथे शक्य, आता उदाहरणार्थ आपण वर्तमानपत्रामध्ये बऱ्याचदा असं प्रतिपादन त्यांनी केलं असे काही उल्लेख आहे, तशी गरज नाहीये. असं सांगितलं हे जास्त सोपं आणि सुटसुट येते. त्यामुळे मराठी भाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत, पण आणि ह्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती नसतात असं नाही, परंतु जितके आपण सोपे आणि रोजच्या वापरातले शब्द वापरू तितकं अर्थातच कळायला सोपं जातं. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट जी आहे वारंवार, कारण मुद्दा हाच आहे की आपण एकदाच ऐकणार आहोत. त्यामुळे काही केला खूप क्लिष्ट अशी आकडेवारी सुद्धा वापरलेली असते. 9,57,68,595 वगैरे. मग अशा वेळेला विचार करायला लागतो की खरोखरी 595 पर्यंत सविस्तर आकडा द्यायची गरज आहे का सुमारे 9 कोटी म्हणलं तरी चालणार आहे. त्यामुळे जिथे विशिष्ट आकड्याची गरज नाही, जिथे सुमारे अंदाजे म्हणल्याने काही फारसा फरक पडणार नाहीये, तिथे कशाला उगाचच मोठे आकडे वापरायचे, कारण ते आकडे ऐकून त्याचा अर्थ लावण्यामध्ये थोडासा वेळ जाऊ शकतो. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण रोजच्या बोलण्यामध्ये काळाचा उल्लेख, म्हणजे समजा आता मला जर म्हणायचं असेल की
26 तारखेला 26 मेला अमुक अमुक घडणार आहे आणि हे जर मी 25 मेला बोलत असेल तर मी बोलताना 26 मे म्हणणार नाही ना, मी म्हणेन उद्या होणार आहे. म्हणजे त्यामुळे दूरचित्रवाणीसाठी सुद्धा लिहिताना जूनमध्ये लिहित असताना समजा जुलैमध्ये काही घटना होणार असेल तर जुलै महिन्यात होणाऱ्या घटनेसाठी वगैरे म्हणण्याची गरज नाही, पुढच्या महिन्यात किंवा 2003 सालापर्यंत हे उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे असं म्हणण्यापेक्षा पुढच्या 2 वर्षामध्ये हे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जितकं आपण असं सोपं करून सांगू तितकी ती माहिती ग्रहण करायला आणि ती समजावून घ्यायला आपल्या प्रेक्षकाला, आपल्या श्रोत्याला सोपं जातं. आणि शेवटी कुठल्याही प्रसारमाध्यमाचा मुख्य उद्देश हे काय आपण स्वांतसुखाय माहिती देत असतो, कोणाला तरी सांगत असतो, तर त्याला ते कसं सोपं जावं हे समजण्याच्या दृष्टीने आपण लेखन केलं पाहिजे. हे आणि गंमत म्हणजे हे फक्त बातम्यांनाच लागू आहे असं नाही. तुम्ही एरवी कुठलाही कार्यक्रम करत असाल, अगदी एखादी अंताक्षरी जरी अंताक्षरीचं सूत्रसंचालन करत असाल आणि त्याचं काही तुमच्याकडे लेखी संहिता आहे तर ती सुद्धा इतक्या अशा सोप्या भाषेमध्येच मांडली गेली पाहिजे. आणि दूरचित्रवाणीसाठी खास करून बोलायचं म्हणजे दृश्यांना पूरक असं लेखन झालं पाहिजे की दृश्य काय आहेत पडद्यावरती आणि त्याच क्रमाने आपलं लेखन झालं आहे की नाही ह्याचा पण एक आपल्याला कायम त्याचं भान ठेवावं लागतं आणि तशा पद्धतीने लिहावं लागतं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे खास करून मराठी भाषेच्या संदर्भात जर बोलायची झाली तर आपण बोलताना असं बोलतो म्हणजे असं, आणि वर्तमानपत्रामध्ये लिहिताना त्यांनी असे सांगितले अशी एक लेखी भाषा असते. म्हणजे लेखी भाषा आणि बोलभाषा याच्यामध्ये फरक असतो. तर जेव्हा संहिता लिहितो आपण दूरचित्रवाणीसाठी तेव्हा संहितेमध्येच तशा पद्धतीने अनुस्वारांचा वापर करून जर लिहिलं म्हणजे लिहिले असं लिहिण्याच्या लिहिलं ल वरती अनुस्वार असंच लिहिलं तर वाचनही तसंच सोपं जातं. कारण शेवटी जर बोलायचं तसं आहे तर मग लिहिलंही तसंच पाहिजे. त्या बारीक सारीक गोष्टी आहेत पण त्या आपलं काम अचूक होण्याच्या दृष्टीने खूप उपयोगी पडतात. आणि हे भान तिथे स्टुडिओमध्ये किंवा न्यूजरूममध्ये बसणाऱ्या संपादकीय कामं करणाऱ्या मंडळींनी हे कायम बाळगलं पाहिजे. उदाहरणादाखल एखादं बातमीपत्र घेऊन त्याची निर्मिती प्रक्रिया आम्हाला समजावून सांगाल का? एखाद्या बातमीपत्राचं उदाहरण घेऊन काम कसं चालतं हे बघणं खरोखरी रंजक आहे. कारण आतापर्यंत जो आपण उल्लेख केला तो खूप व्यापक स्वरूपाचा होता की लेखनशैली कशी असावी वगैरे. पण प्रत्यक्ष एखाद्या बातमीपत्राचं काम कसं चालतं, अगदी समजा आपण असं उदाहरण घेऊया की संध्याकाळी 7 वाजता प्रक्षेपित होणारं एक बातमीपत्र आहे. ते संध्याकाळी 7 ते 7:15 या वेळात चालणार आहे. मग त्याचं नियोजन हे खूप आधीपासून सुरू होतं. म्हणजे तसं कुठलाही वृत्तकक्ष हा कायम 24 तास कार्यरतच असतो. पण आपण एका जर तेवढ्या बातमीपत्राचं समजा बघितलं की दुपारी 2 वाजता एक बातमीपत्र होऊन गेलेलं आहे आणि आता संध्याकाळी 7 वाजता दुसरं बातमीपत्र आहे. म्हणजे 2 वाजताचं बातमीपत्र प्रक्षेपित झाल्यानंतर लगेचच 7च्या बातमीपत्राला सुरुवात होते. मग कामाला सुरुवात होते म्हणजे काय तर 7 वाजताच्या बातमीपत्रामध्ये कोणकोणत्या बातम्या अपेक्षित आहेत याच्या एक संपादकाकडे एक यादी असते की आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी अमुक एका कार्यशाळेचं उद्घाटन केलं. त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेते जे आहेत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्याच्यानंतर शहरामध्ये दुसरीकडे कुठेतरी एखाद्या रुग्णालयाला एका स्वयंसेवी संस्थेनं 1-2-3 रुग्णवाहिका भेट दिल्या. नंतर आणखी कुठेतरी टेनिसची राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. अशी बातम्यांची सगळी त्याच्याकडे यादी असते. त्या यादीमधून कोणकोणत्या बातम्या आपल्या बातमीपत्रामध्ये येणं आवश्यक आहे, यायलाच पाहिजेत याचा एक त्याला अंदाज बांधावा लागतो. आणि तो अंदाज बांधताना काही निकष लावावे लागतात. म्हणजे आता आपण असं गृहीत धरूया की संध्याकाळी 7चं बातमीपत्र आहे. याचा अर्थ संध्याकाळी 7च्या बातमीपत्राला फार मोठा प्रेक्षक वर्ग लागणार आहे. दिवसभर कामाला गेलेली लोक, ज्यांना दिवसभरात बातम्यांशी ज्यांचा काहीच संबंध आलेला नसेल, ती घरी आलेली असतील. दिवसभरात अनेक महत्वाच्या घटना घडल्या असतील. मग त्यातल्या 15 मिनिटांमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या घटना घ्यायच्या त्याच्यासाठी काही एक निकष लावावे लागतात. मग ते निकष वेगवेगळे असतात. त्याच्यामधला एक निकष आहे समीपता. म्हणजे बातमीपत्र जिथून प्रसारित होणार त्या जवळच्या क्षेत्रात घडलेली बातमी असेल किंवा ते जिथे जिथे ऐकलं जाणार. म्हणजे आपण आपल्या 7च्या बातमीपत्राचं स्वरूप आणखीच समजा स्पष्ट केलं की हे मुंबईहून प्रसारित होणारं आणि महाराष्ट्रात बघितलं जाणारं आणि मराठीतलं असं वार्तापत्र आहे. असं म्हणलं की आपोआपच आपल्याला बातम्या नेमक्या करता येतात. कारण मुंबईतून प्रसारित होणार आणि महाराष्ट्रापुरतं असं म्हणल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना कशामध्ये अधिक रस असणार,
अर्थातच महाराष्ट्रात घडलेल्या घटनांमध्ये. समजा दिल्लीमध्ये घडलेल्या काही असतील, पण त्या तेवढ्या महत्वाच्या, तरच म्हणजे दिल्ली शहरापुरता घडलेल्या घटनांमध्ये काही रस असण्याचं कारण नाही. त्यामुळे समीपता, जवळ घडलेल्या घटना, नंतर अशा घटना ज्यांचा फार मोठ्या प्रमाणावर, फार मोठ्या लोकसंख्येवर परिणाम होणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ की कुठल्या तरी करांमध्ये वाढ झालेली आहे, तर ह्या करांचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या जनतेवर मोठ्या प्रमाणावर होणार आहे, प्रत्येक माणसावर होणार आहे. अशा घटनेमध्ये रस असणारच. याच्या उलट समजा असं जर काही असेल की महिना एक 5 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांच्या वरती काही विशिष्ट कर आहे वगैरे वगैरे, तर तो गट आणखी मर्यादित होतो. मग अशा प्रकारच्या बातमीला तुम्ही किती महत्व द्यायचं हे संपादकाला ठरवायला लागतं. त्याच्यानंतर काही घटनांमध्ये फार महत्वाच्या व्यक्तींची नावं गुंतलेली असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वी स्टीफन हॉकिंग हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ भारतात आले होते. आता त्यांच्या शोधांविषयी वगैरे सामान्य जनतेला खूपशी माहिती नसेल, की स्टीफन हॉकिंग हे व्यक्तिमत्व जगप्रसिद्ध आहे आणि ते भारतात आलेले आहेत, मुंबईमध्ये आलेले आहेत. त्यामुळे मग त्यांच्या बातमीला अर्थातच अधिक महत्व मिळतं. त्याच्या खेरीज ज्या नियमित पद्धतीने येणाऱ्या बातम्या असतात, अपघात असतील, गुन्हे असतील, हवामानविषयक बातम्या असतील, क्रीडाविषयक असतील, या सगळ्याचा एक विचार करून एक तात्पुरती तरी यादी आपल्याला बनवावी लागते की या बातम्या आपल्याकडे आल्या पाहिजेत. मग त्या बातम्या येण्यासाठी अर्थातच त्यांची नुसती माहिती मिळून उपयोग नाही, त्यांची दृश्य मिळाली पाहिजेत. मग ती दृश्य मिळवण्यासाठी सुद्धा नियोजन करायला पाहिजे. म्हणजे हे दिवसभराचं नियोजन झाल्यानंतर हातामध्ये अनेक बातम्या येतात, म्हणजे बातम्यांविषयीची माहिती पण येते, चित्रफितही येते, आणि मग त्या चित्रफिती आल्यानंतर त्यांचं संकलन करावं लागतं. कारण होतं कसं माहितीये का, प्रत्यक्ष घटनास्थळी गेल्यानंतर जेव्हा चित्रीकरण केलं जातं ते एकतर ज्या क्रमाने आपल्याला बातमी सांगायची आहे त्या क्रमाने असेलच असं नाही, आणि बातमी आपल्याला जेमतेम 2 मिनिटात सांगायची असेल, पण प्रत्यक्ष घटनास्थळी आपण बऱ्याचदा 8 ते 10 मिनिटाचं सुद्धा छायाचित्रण करत असतो. त्यामुळे परत येऊन, म्हणजे स्टुडिओमध्ये परत येऊन ती सगळी चित्रफीत बघणं, त्यातला नेमका चांगला, आवश्यक, प्रभावी असा भाग कोणता आहे, तो काय क्रमाने आपल्याला मांडायचा आहे. म्हणजे क्रम कसा बदलतो तुम्हाला सांगते की काही उद्घाटनाचा कुठला कार्यक्रम आहे आणि भाषणं वगैरे आहेत, तर ज्यावेळेला आपण बातमी मांडतो त्यावेळेला उद्घाटन झाल्याचं सुरुवातीला आपण दाखवू ज्या क्रमाने झालेलं असेल, पण ज्यावेळेला आपण कोणाच्या भाषणाची चित्रफीत दाखवायची असते तर त्यावेळेला ज्या लोकांची भाषणं झाली त्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती जी कोण असेल त्याचं आपल्याला आधी घ्यायचं असेल एखाद वेळेला. किंवा कधी कधी असं सुद्धा होतं की एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये समजा मुख्यमंत्री आले असतील आणि मुख्यमंत्र्यांनी काही महत्वाची घोषणा केली असेल तर आपल्या बातमीची सुरुवात त्या घोषणेपासून होईल, आणि मग ती घोषणा कुठे केली तर ते अमुक अमुक एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाला बोलत होते, मग तो उद्घाटनाचा भाग सुद्धा सगळा नंतर जाईल. तर अशा पद्धतीने बातमी कशी मांडायची आहे, कारण आपण बऱ्याचदा इन्व्हर्टेड पिरॅमिडचा उल्लेख करतो, उलट्या त्रिकोणाचा बातमीच्या मांडणीमध्ये, की सर्वात महत्वाचा जो मुद्दा असेल तो आधी आला पाहिजे. त्यामुळे चित्रफीत त्या क्रमाने असेल असं नाही, म्हणून चित्रफीत कापून त्याचं संकलन करून ज्या पद्धतीने ती सांगायची आहे अशी संकलित करावी लागते. आणि दूरचित्रवाणीवरची दृश्य कितीही प्रभावी असली तरी शब्दांखेरीज ती पूर्ण होत नाही. म्हणजे थोडीशी कल्पना जर कधी करून बघा की अजिबात काही आवाज, समजा आपण दूरचित्रवाणी बघतोय आणि आवाज काढून टाकलाय तर बातम्यांना काही बोध होणार नाही. ते त्याच्यासमोरची संहिता जी आहे, त्याचं निवेदन जे आहे तेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे बातमीचं संकलन करून त्याला योग्य अशी संहिता लिहिणं, त्याच्यानंतर बातमीपत्र जेव्हा सादर केलं जातं त्यावेळेला सुरुवातीला वृत्तनिवेदक आपल्याला पडद्यावर दिसत असतो. कुठल्याही नव्या बातमीची सुरुवात वृत्तनिवेदक करतो, तो सुरुवातीला काही 4-5 वाक्य बोलतो आणि मग आपल्याला दृश्य दिसायला सुरुवात होते. मग वृत्तनिवेदकाच्या तोंडी नेमकी काय वाक्य घालायची, संहिता काय, दृश्यांवरचं निवेदन काय असेल, हा सगळा विचार करावा लागतो. आणि त्याच्यानंतर बातमीपत्राचं संकलन म्हणजे बातमीपत्राच्या मांडणीला सुरुवात होते. या सादरीकरणामध्ये किंवा मुळामध्ये बातम्या या कार्यक्रम प्रकारामध्ये कल्पकतेला काही वाव असतो का? अर्थातच कल्पकतेला वाव माहितीमध्ये नाही, कारण बातम्या ह्या शेवटी सत्यघटनांवर आधारित असतात. त्यामुळे घटना जशी घडली तशी तुम्हाला सांगावी लागते. पण त्या माध्यमाच्या स्वरूपाकडे जर आपण पाहिलं तर सादरीकरणामध्ये खूप कल्पकता दाखवता येते. किंबहुना माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा असेल तर निर्मात्याकडे कल्पकता असलीच पाहिजे. जसं वर्तमानपत्रामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे तुम्ही फॉन्ट वापरता, साईज वापरता, वेगळे लेआउट वापरता, तसंच दूरचित्रवाणीच्या बातम्या सुद्धा अधिकाधिक कल्पकरित्या देणं शक्य आहे. उदाहरणार्थ प्रत्येक बातमीबरोबर चलचित्र असलं पाहिजे हे तर झालंच, पण आता अर्थसंकल्पासारखी एखादी बातमी आहे ज्याच्यामध्ये बरीच आकडेवारी आहे किंवा ज्याच्यामध्ये
अंदाजपत्रकाचे वेगवेगळे भाग कोणते, कोणत्या घटकावर किती खर्च होणार आहे, अशी जेव्हा आकडेवारी असते त्यावेळेला निर्मात्यांनी खूप कल्पकता दाखवून एखादा आलेख तयार केला किंवा एखादं चित्र काढून की ह्याच्यामधला इतका भाग की लगेच डोळ्याला ते दिसायला आणि समजून घ्यायला सोपं जातं. किंवा निवडणुकांची आकडेवारी असेल त्याच्यामध्ये सुद्धा की कुठल्या पक्षाच्या जागांमध्ये भर पडलीये हे आलेखातून दाखवलं तर कळायला सोपं जातं ना. आणि ह्या दृकश्राव्य माध्यमाचा अधिकाधिक उपयोग करायचा असेल तर अशा युक्त्या वारंवार वापरल्या पाहिजेत. किंवा एखाद्या अपघाताची काही घटना असेल, अर्थातच अपघात घडत असतानाचं चित्रीकरण मिळणं शक्यच नाही, पण तो अपघात कसा झाला हे आता आपल्याला कॉम्प्युटरच्या साह्याने, ज्याला कॉम्प्युटर जनरेटेड ग्राफिक्स म्हणतात, त्याच्या साह्याने छान दाखवता येऊ शकतं. किंवा कधी कधी असं होतं की एखादी घटना तुलनेने कमी माहितीच्या अशा ठिकाणी घडलेली आहे. म्हणजे आता समजा किल्लारीला भूकंप झाला, तोपर्यंत फारशा कोणी किल्लारीचं नाव ऐकलंही नसेल. हे किल्लारी आहे कुठे नेमकं हे आपण शब्दातून सांगू, अमक्या जिल्ह्यात अमक्या तालुक्यात, पण त्यावेळेला जर आपण पटकन महाराष्ट्राचा नकाशा दाखवला आणि त्या नकाशात ठळकपणे किल्लारी आणि आजूबाजूचा भाग दाखवला तर कळणं किती सोपं होतं. किंवा कधी वार्ताहर एखाद्या ठिकाणाहून बोलत असतो त्यावेळेला त्याच्याकडनं काही दृश्य आपल्याला मिळत नसतात, पण तो दूरध्वनीवरून माहिती देत असतो. अशाला वार्ताहराचं छायाचित्र दाखवलं, तो जर समजा मुंबईहून बोलत असेल तर मागे गेटवे ऑफ इंडियाचं एखादं चित्र दाखवलं, तर अशी कल्पकता दाखवायला खरं म्हणजे पुष्कळ वाव आहे. आणि ह्याच सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर तासाला महत्वाच्या घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे आव्हान आहे, त्याच्यानंतर दृश्यांची जी जबरदस्त ताकद आहे आणि या माध्यमाची जी पोहोच आहे, म्हणजे निरक्षर माणसं सुद्धा याचा आस्वाद घेऊ शकतात. दूरदर्शनचं जाळं तर एवढं पसरलेलंच आहे, त्यामुळे इतक्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे दूरचित्रवाणी पत्रकारितेचं जे क्षेत्र आहे अतिशय आव्हानात्मक आणि तितकंच आनंद देणारं असं आहे. आणि त्यामुळेच मला वाटतं अधिकाधिक विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा ओढा ह्या क्षेत्राकडे हल्ली असतो. पण त्याच्याबरोबर एक लक्षात ठेवलं पाहिजे, दूरचित्रवाणी पत्रकारितेचं क्षेत्र अतिशय ग्लॅमरस दिसतं. म्हणजे असं वाटतं की काही दिवसांमध्येच आपलं नाव घरोघरी पोचतं, आपला चेहरा लोकांच्या ओळखीचा होतो. हे खरंच आहे, दूरचित्रवाणी या माध्यमाची ताकद जबरदस्त आहे. पण हे क्षेत्र जितकं ग्लॅमरस दिसतं तितकंच ते आव्हानात्मकही आहे. आणि त्या आव्हानांना जर समर्थपणे तोंड द्यायचं असेल तर ह्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी, तरुणांनी ही सगळी कौशल्य आत्मसात करण्याची आणि त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी मात्र दाखवली पाहिजे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, दूरचित्रवाणी पत्रकारिता या विषयाची आज आपण बरीच माहिती घेतलेली आहे. यापुढे वेगळ्या वेगळ्या वाहिन्यांवरनं बातम्या पाहताना आपण त्या अधिक सजगपणे पाहू शकाल अशी माझी खात्री आहे. या विषयाच्या अभ्यासासाठी तुम्हाला आमच्यातर्फे शुभेच्छा.